मी जे अध्यक्ष झाले, एक सर्वसामान्य चेहरा आज रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उच्चस्थानी प्रमुखस्थानी जो आलेला आहे ते म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, त्याचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते, आमचं जे नेतृत्व आहे कणखर नेतृत्व अंदाजभाई कदमसाहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंतसाहेब, त्याचप्रमाणे आमचे स्थानिक आमदार की जे तरुणांचं स्फूर्तिस्थान आणि कार्यसम्राट ज्यांनी विकासाची गंगाच्या 3 तालुक्यांमध्ये आणलेले आहे, ते आमचे मार्गदर्शक आणि आदरणीय गृहराज्यमंत्री योगेशदादा कदमसाहेब, भैयाजी सामंतसाहेब यांच्या प्रयत्नानं आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं मला आज हे पद मिळालेलं आहे की मी सर्वसाधारण जी सीट होती, उमेदवारी होती सर्वसाधारण, त्या जागेवरून मला निवडून आणलं आणि केवळ हे पद मिळावं एक सर्वसामान्य चेहरा, कारण मंडणगडला जिल्हा परिषद अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं नव्हतं आणि ते माझ्या रूपाने मंडणगडला मिळालेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्या पदाचा पुरेपूर उपयोग मी माझा मतदारसंघ सांभाळायला नक्कीच करेन. अगदी किंबहुना 9 तालुक्यांना न्याय देण्याचं काम करेन. गेली 4 वर्ष जवळजवळ प्रशासकीय कारभार होता आणि हा प्रशासकीय कारभार चालू असताना माझ्यापुढे मोठं आव्हानच आहे की हा जे अधिकारी आहेत ते प्रशासकीय कारभार चालवत असताना त्यांनी मनमानी, म्हणजे मनमानीही म्हणू शकत नाही, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी कारभार तो केला. परंतु आता हे आव्हान पेलण्याची ताकद माझे सगळे नेते आहेत की आत्ताच मी सुभाषजी बने साहेबांना भेटले आणि ते एक खंबीर नेतृत्व माझ्या पाठीशी आहे. सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना नक्कीच यशाची वाटचाल चालू ठेवेन असं मला स्वतःची खात्री वाटते. की जे जिल्हा खेड्यांमधून आलेलो आहोत आणि खेड्यांमधून येत असताना मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचाराच्या माध्यमातून ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस एकच प्रश्न भेडसावत होता की पाणी. आज शासनाने नळपाणी योजना आणल्यात, मोठ्या मोठ्या योजना आणल्यात, म्हणजे मग राष्ट्रीय पेयजलसारखी असेल की पूर्वी येऊन गेले, आता जलजीवन मिशन की हर घर जल, आपल्याला प्रत्येक घरात पाणी मिळालं पाहिजे, त्याला हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. आणि हे असताना ज्या काही त्या योजनांचा खेळखंडोबा झाला आहे, कोट्यावधी रुपये खर्च झाले शासनाचे, परंतु ते त्या नागरिकापर्यंत पोहोचलेले नाही. आजही पाण्यावाचून जनता उपेक्षित आहे आणि ते पुरेपूर त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि ज्यावेळेस मी आत्ता अध्यक्ष म्हणून बसले त्या दुसऱ्या दिवशी खातेप्रमुखांची बैठक घेतली, विशेषतः मी पाणी पुरवठ्याची बैठक घेतली आणि त्यांना निक्षून सांगितलेलं आहे की माझ्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीकोंडावरती, माझ्या 9 तालुक्यांमध्ये पाणी मिळालं पाहिजे. विशेषतः माझा मंडणगड तालुका दुर्गम आहे आणि पाणी भरपूर आहे, पण त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलेलं नाही आहे. ते नियोजन झालं पाहिजे. आणि सन्माननीय उपाध्यक्ष विलासजी चाळके साहेब हे माझ्याबरोबर अगदी खात्रीनं उभे आहेत आणि आम्ही दोघंही याचा पाठपुरावा करून सामान्य जनतेला, माझ्या मतदारांना कसा न्याय देता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. की महिला तळागाळातील जर महिला सक्षम झाली तर आपला देश, राज्य, गाव हे सगळं सक्षम होऊ शकतं. एखादं कुटुंब सक्षम करणं हे महिलांचं काम असतं, म्हणून ती महिला पहिली सक्षम झाली पाहिजे. म्हणून शासनाचं धोरण आहे की बचत गटांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करावं. आदरणीय योगेशदादा कदमसाहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रेयाताई यांचासुद्धा हाच मानस आहे की माझ्या तालुक्यातल्या, मी आता जिल्ह्यातल्या म्हणेन, प्रत्येक महिला ही सक्षम झाली पाहिजे. म्हणजे शासनाची योजना आहे ती योजना बचत गटांची योजना आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलेला सक्षमीकरणासाठी, उद्योग करण्यासाठी जो निधी मिळतो, पण काही अंशी आमच्या महिला ह्या भित्र्या आहेत, कर्ज उचलायला भित्र्या आहेत, उद्योग करायला त्या म्हणत नाहीत. कारण एखादा व्यवसाय उद्योग केला तर ती केलेली वस्तू त्या विकणार कुठे, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर भेडसावतो. आणि म्हणून योगेशदादांनी दापोली तालुक्यामध्ये एक बचत भवन उभारलेलं आहे. महिलांच्या बचत गटांच्या वस्तू ज्या त्या करतील, जो माल तयार करतील, त्यांना कच्चा माल पुरवून जो तयार करतील तो त्या बचत भवनमध्ये ठेवून तिथे त्या विक्रीस उपलब्ध करू शकतात आणि तसं काम दापोलीमध्ये चालू आहे. माझ्या मंडणगडमध्ये सुद्धा योगेशदादांनी बचत भवनासाठी जवळजवळ 2-3 कोटी रुपये
त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि ती बचत भवन मोठं तिथेही होणार आहे, ती इमारत होणार आहे. आणि अशा माध्यमातून माझ्या महिलांना प्रशिक्षण देऊन जिल्ह्यातली महिला कशी सक्षम होईल याकडे मी पुरेपूर लक्ष देईन. तसं जिल्हा परिषदेला काही मर्यादा असतात आणि त्या मर्यादा ओलांडू तर आपण शकत नाही, परंतु स्थानिक आमदार आणि इतर काही जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून मग आमच्या इकडे भैयाजी सामंतसाहेब असतील, आपले उद्योगमंत्री पालकमंत्री आहेत उदयजी सामंतसाहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी मोठा विकासच सुरू केलेला आहे. रस्ते वगैरे अगदी व्यवस्थित केलं. फक्त दुर्गम भाग माझा मंडणगड दापोली खेड तो जो महामार्ग आहे सागरी, म्हणजे सागरी किनाऱ्यावरचे जे रस्ते आहेत ते खारलँडमधून सुद्धा होऊ शकतात. आणि दादांचा हा मानस आहे, योगेश दादा कदमांचा, की ते पहिल्यांदा मच्छीमारांचा विषय ते पहिल्यांदा हाताळत आहेत. मग मच्छीमारांना मच्छी ओटे कसे मिळतील, मच्छीमारांची प्रगती कशी होईल, त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना व्यवसाय करण्यासाठी गती कशी मिळेल. मग ती गती मिळायची असेल तर आपल्याला मूलभूत गरजा त्या गावातल्या पूर्ण करायला पाहिजेत. आणि त्या मूलभूत गरजा म्हणजे रस्ते पाखाड्या ह्या जर झाल्या तर अशा दुर्गम भागामध्ये कोणतीही समस्या राहणार नाही आणि तिथला व्यावसायिक हा व्यावसायिकरित्या सक्षम होऊ शकेल. आणि ते प्रयत्न मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.